जगातील ऑटो हब इंडस्ट्रीमधील एक सर्वात महत्त्वाची मानली जाणारी चाकण एम-आय-डी-सी आणि याच एम-आय-डी-सीतील 20 कंपन्या आता बंद पडणार आहेत. तशा प्रकारची पावलं या लघु उद्योजकांकडून उचलली जात आहेत आणि याचा चाकण एम-आय-डी-सीला थेट 1,000 कोटींचा फटका बसणार आहे. ही चाकण एम-आय-डी-सी ज्यांच्या मतदारसंघात येते ते आमदार बाबाजी काळे आत्ता आपल्यासोबत आहेत. वाहतूक कोंडी असेल, खड्डे असेल, याचा थेट फटका या ठिकाणी बसतोय आणि या कंपन्या आता स्थलांतरित होण्याच्या मार्गावरती आहेत. कंपन्या स्थलांतराचा विषय आत्ता मी तुमच्याकडून ऐकला आणि त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आपल्या कंपन्यांच्या भागामध्ये रस्ते असतील, मूलभूत सुविधा असतील, यामध्ये सरकार एम-आय-डी-सी अयशस्वी झालेली आहे हे पण मी मान्य करतो. परंतु त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात याच्याशी मी कंपन्यांशी सहमत आहे. म्हणून गेले 1.5-2 वर्षापासून ज्या ज्या गोष्टी कंपनी आणि परिसरामध्ये PMRD असेल, एम-आय-डी-सी बांधकाम असेल किंवा आपले सार्वजनिक बांधकाम, नॅशनल हायवे, MSIDC, MSRDC यांच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट होऊ घातलेले आहेत ते आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु आता रस्त्याची दुरुस्ती असेल आणि जे प्रोजेक्टची भूमिपूजन झालेत, मंजूर झाले, ते तात्काळ सुरू होणं पण गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची माहिती त्या उद्योजकांना आज उद्या भेटून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून त्यांच्या मनात दुसरीकडे जाण्याची जी भूमिका आहे ती प्रथमतः बदलवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नंतर याच्या मूलभूत सुविधांचं जे पॅकेज आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून 2च दिवसात भेटून त्यांना विनंती करणार आहे की साहेब, आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे चाकण हब ही मोठी इंडस्ट्री आहे. 50,000 कोटीचा महसूल त्या ठिकाणी मिळतो. त्यामुळे एकदाच मोठं पॅकेज तिथल्या मूलभूत सुविधा, रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी. म्हणजे तुम्ही आता परत एकदा पावलं उचलाल म्हणताय. 20 वर्ष झाली ही कंपनी इथं आहे, 1,500 कंपन्या इथं आहेत, 10 लाख कर्मचारी इथं रोज ये-जा करत असतात आणि त्यांच्याकडून 50,000 कोटींचा महसूल मिळतो. मग मूलभूत गरजा आपण एवढ्या दिवसात पुरवू शकलो नाही. आता परत एकदा त्यांना वाट बघायची, त्यांची मानसिकता तीच नाहीये की आम्ही किती दिवस वाट बघायची. आता तुम्ही सांगितलं की तुमच्या मताशी मी सहमत आहे, परंतु रस्ते तेच राहिले, परंतु कंपन्या वाढत गेल्या, गाड्या वाढत गेल्या, कामगार वाढत गेले, त्यामुळं रस्त्याच्या अडचणी निर्माण झाल्या, त्याच्याशी मी सहमत आहे. परंतु त्यासाठी मी आत्ताच सांगितलं की जी कामं मंजूर आहेत ती चालू होतील आणि जी मंजूर होणं पुढं होणार आहेत ती तात्काळ मंजूर होण्यासाठी लवकरात लवकर पॅकेज मिळून त्या ठिकाणी मूलभूत सुविधा तात्काळ वर्षभराच्या आत 100% पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्री महोदय, उद्योगमंत्री आणि पालकमंत्री यांच्याबरोबर त्या ठिकाणी संपर्क करून तात्काळ बैठक लावून उद्योजकांना त्या ठिकाणी आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या माध्यमातून होईल. आता 4,000 कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. 1,000 कोटी रुपयांचा वार्षिक उलाढाल जी आहे ती या ठिकाणी त्याला फटका बसणार आहे. मग इतर जे कर्मचारी असतील त्यांच्यावरती आणि कंपन्यांवरती पण याचा परिणाम होऊ शकतोय. ते कशी भीती दूर करणार? लोकप्रतिनिधी म्हणून मी बारीक सारीक गोष्टीकडे पहिल्यापासून लक्ष देतोय. मला खात्री आहे की हे मजूर पण बेरोजगार होणार नाही आणि एम-आय-डी-सीचं नुकसान पण होणार नाही. त्याच्यासाठी जे जे करावं लागेल, विनंती करावं लागली किंवा काही करावं लागलं तर उद्योजकांना आणि व्यावसायिकांना साथ देण्याचं काम माझं राहील. अशी कोणतीही गोष्ट घडणार नाही. त्याच्यासाठी शासन दरबारी एवढ्या आठवड्याभरात नक्की काहीतरी सुकर मार्ग निघण्याचा प्रयत्न मी करेन. आता 20 कंपन्या बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. 4,000 कामगार बेरोजगार होऊ शकतात. 1,000 कोटींचा फटका बसू शकतो. परंतु चाकण एम-आय-डी-सीमध्ये 1,500 कंपन्या आहेत, 10 लाख कर्मचारी आहेत, 50,000 कोटींचा महसूल हा सरकारला जातो. आणि या ज्या 20 कंपन्यांनी हे पाऊल उचलले त्याचा या सगळ्या चाकण एम-आय-डी-सीवरती काही परिणाम होऊ द्यायचा नसेल तर सरकारला आत्ताच पावलं उचलावी लागतील, खड्डे बुजवावी लागतील, वाहतूक कोंडीतून या चाकण एम-आय-डी-सीची मुक्तता करावी लागेल. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, ABP माझा, खेड, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.